काय करतेस ग तू? गाई ही सेल्फ लव्ह सेल्फी आहे. मी फक्त मैत्रिणी फिरायला जातोय. नो नवरा नो मुलं, ओनली अस. सेल्फ लव्ह. त्रास असतो बाई ते नुसतं घर संसार नवरा आणि मुलं नुसतं त्रास. हे सेल्फ लव्ह काय राहतं? सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःच्या बॉडीची काळजी, स्वतःच्या आनंदाची काळजी, स्वतःला प्राधान्य देणं, असं स्वतः पर्सनल वर प्रेम. तर एकट्यावर पर्सनल ते असतं का सेल्फ लव्ह? का तो नवरा स्वतःचा नाहीये, ते मुलं स्वतःचे नाहीये, हे घर स्वतःचं नाहीये, तोंडाचा चंबू करत फोटो काढले आणि इकडे तिकडे मैत्रिणींसोबत उंडारात फिरलं म्हणजे सेल्फ लव्ह होतं का? स्वतःशी निगडीत प्रत्येक गोष्टीवर प्रेम म्हणजे सेल्फ लव्ह आहे माझं तर. मग माझं स्वतःचं पण काही लाईफ आहे की नाही? बंद करा हे रडगाणे गाणं. मला काम करावं लागतं. मग काय करायचं? काम नाही करायचं तर आयुष्यात येऊन हा जन्माला आला हेला आणि मोबाईल पाहून पाहून मेला. प्रत्येकाला काम करावं लागतं. मी कुठे नाही म्हणते करायचं, करतेच तर आहे मी. मग थोडंसं हसत खेळत कर ना. मला काम आहे, मला पोर आहे, मला नवरा आहे, माझं घर आहे. हे रडगाणं गायचं नाही. सौभाग्याची गोष्ट आहे. तुला घर आहे, तुला नवरा आहे, तुला मुलं आहेत. मग तुझं काय म्हणणं आहे? मी नुसतं काय घर संसार तेच करत राहू का? माझं अजिबात म्हणणं नाही की तू दिवस रात्र घरातल्या कामाला जुंपलेली राहा आणि स्वतःचा अवतारच बघू नको. आता ते दिवस गेलेत. आता आपल्या बायकांना पण चांगले दिवस आलेले आहेत. इतकं आपल्याला रात्रंदिवस जुंपून राहण्याची गरज नसते. त्यामुळे जे काही बाकीचं काम आहे ना ते आनंदाने कर. पण ते बाहेर फिरणं, मैत्रिणींसोबत एकटं ते म्हणजे मजा. आणि आपल्या परिवाराची काळजी घेणं, आपल्या घराची काळजी घेणं, आपलं घरातलं काम करणं हे म्हणजे सजा. हे मला मान्य नाही. मुलांचं किती करावं लागतं गणूस. तुला इतका नवरा मुलांचा त्रास होतोय ना, जा त्या बाईला विचारून पहा जिचा नवरा आहे ना सीमेवर लढतोय देशासाठी. तिला विचार नवऱ्याच्या सोबतीचं महत्व. आणि मुलांचा त्रास वाटतोय तुला, जा त्या स्त्रीरोग तज्ञाकडे जिथे 10-10, 12-12 वर्षापासून लोक ट्रीटमेंट घेत आहेत ना, त्यांना विचारून पहा मुलांचं महत्व. उद्या सगळा वेळ तुझाच राहणार आहे, मुलांनाच वेळ राहणार नाही तुझ्यासाठी. मग बाईच्याच जातीने सगळं असं करायचं का? काय कोणी अप्रिशिएट करत नाही काय? जन्म बाईचा चाललं त्यांचं रडगाणं. पुरुषांनी पण रडगाणे सुरू करायचे. जन्म पुरुषाचा त्यांचे पण असतीलच ना काही मुद्दे. पुरुषांनी रडा, बायकांनी रडा, सगळ्यांनी रडा. चालू द्या रडा संसार आपला. आपण सुखी आहोत ही अक्कल असणं पण गरजेचं आहे. अगं स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःमध्येच मग्न राहणं या दोन वेगळ्या गोष्टी आहे. सेल्फ लव्ह आणि सेल्फ ऑब्सेशन. इथे काय 2-4 लेख वाचून घ्यायचे, त्या 2-4 बाया त्या व्हिडिओ बनवतात तशा. जन्म बाईचा सगळं विसरून जातो. आपला आनंद कशात आहे, आपलं काय आहे, आपलं कर्तव्य काय आहे. आईला का देवाचा दर्जा दिलाय? कारण तिचं सेल्फलेस लव्ह असतं. त्रास वाटत नाही तिला. हा जा तू, मला पण थोडीशी सेल्फ लव्हची गरज आहे. तुझं काय सेल्फ लव्ह? माझ्या नातूंसोबत उनो कार्डमध्ये हरायचंय मला. त्यांचं आवडतं जेवायचं मला बनवून द्यायचंय. त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येईल ना ते हे सगळं केल्याने तेच लव्ह आहे. सेल्फ लव्ह तेच पाहून मला आनंद होतो. तू बघ तुझं.